नमस्कार. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यात राज्यभरात म्हणजे विशेष करून मराठवाडा आणि इकडं पुण्यामध्ये ओबीसी लढा एकदम पेटला होता. त्याचं कारण की जरांगेंच्या आंदोलनात ज्या पद्धतीनं कुठंतरी एक ध्रुवीकरण होतं, पोलरायझेशन होतं, जातीय तेढ निर्माण होत होती आणि सगळे सोयऱ्याचं JR शासन काढण्याच्या मनस्थितीत होतं, म्हणजे तयारीत होतं किंवा तसं आश्वासन जरांगेंना दिलं होतं. तसा जर JR काढला गेला असता तर निश्चितच त्याचा ओबीसी बांधवांना प्रचंड मोठा फटका बसला असता. म्हणून त्याला विरोध करण्यासाठी राज्यभरात ओबीसी बांधव पेटून उठला आणि विशेष करून तिकडे वडीगोद्री आणि इकडं पुण्यात उपोषण सुरू झालं. तिकडे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी उपोषण केलं तब्बल 10 दिवस आणि इकडं पुण्यामध्ये उपोषण केलं ते मंगेश ससाने, ॲडव्होकेट मंगेश ससाने. खरं तर ते आजपर्यंत ओबीसीचा लढा हे कायद्याने लढत आलेत, कोर्टात लढत आलेत. आणि पहिल्यांदा ते उपोषणाला बसले आणि तब्बल त्यांनी 9 दिवस उपोषण केलं, कुठलंही सलाईन नेलं होतं. त्यांचं वजन नेमकं किती कमी झालं आणि मंडल आयोग काय हे सगळी आपण माहिती घेऊ. कारण जरांगेंनी थेट मंडल आयोग रद्द करण्याची मागणी केलेली. खरंच तसं शक्य आहे का? अशा अनेक गोष्टी आहेत. नेमके काय अडचणी आहेत, ओबीसी बांधवांना पुढं कसं गेलं पाहिजे. कारण आता ज्या पद्धतीने राजकारण सुरू झालं, पोलरायझेशन होतं विधानसभा निवडणूक तोंडावर, त्याचा फटका कसा बसू शकतो. मग ओबीसी बांधवांनी आपला हा लढा पुढं कसा न्यायला पाहिजे, याच्या अनेक पैलू किंवा पदर हे सगळे पुढची दिशा काय असेल स्वतः मंगेश ससाने आणि त्यांनी एक याचिका दाखल केलेली आहे या सगळे सोयरे JR बाबत. उद्या त्याची सुनावणी, या सगळ्यांची माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया. पहिला प्रश्न, 9 दिवस उपोषण झालं, वजन नेमकं किती कमी झालं आणि आता रिकवर झाले का सगळ्यात महत्त्वाचं, नाही तर हॉस्पिटलमधनं बाईट द्यायचे नाही. एकंदरीत उपोषण म्हटलं की आम्हाला काय सलाईन लावून उपोषण करायची सवय नाही. आणि मी मूळ ज्युडिशियल ॲक्टिव्हिजममधला, म्हणजे कायदेशीर लढाई लढणारा. पण आपण बघतोय 9-10 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये उपोषणाचीच भाषा कळत होती. त्यामुळं म्हटलं हा पण मार्ग एक अहिंसेच्या मार्गाने सरकार झुकतंय का किंवा आपल्याशी आपला त्यांच्यापर्यंत आवाज पोचतोय का. पण सरकार आलं, सकारात्मक त्यांनी चर्चा केल्या आणि प्रथमदर्शनी त्यांनी आम्हाला आता आश्वस्त केलेलं आहे की आम्ही मिटिंग लावू. आणि ज्या काही सगळे सोयरेबरोबरच अनेक याच्यामध्ये आमच्या मागण्या आहेत, अनेक अडचणी आहेत. मग ते हॉस्टेलच्या असतील, ओबीसी जे वित्त विकास महामंडळ आहे त्यांच्या निधीबाबत असतील, त्यानंतर ओबीसीच्या जनगणनेच्या बाबतीत असतील, जे दुबार तिबार जे दाखले आहेत त्याच्याबाबत असतील, मग अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये. आणि आम्ही पाहतोय की सरकार एकाच समाजाला रेड कार्पेट अंतरत आहे. म्हणजे महाज्योतीला साधं ऑफिस नाही, महाज्योती नागपूरला आणि आहे ते नागपूरला, आणि ते मुख्य नागपूरमध्ये पण नाही आहे, ते नागपूरपासून पुढं कुठंतरी आहे. आता मला विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जे बार्टी आहे, बार्टीचं ऑफिस पुण्यामध्ये, सारथीचं ऑफिस पुण्यामध्ये, कारण की पुणे ही शैक्षणिक राजधानी आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेला MPSC UPSC नीटचा अभ्यास करायला विद्यार्थी येतात. आणि मग हे आता पुण्यातले ओबीसी विद्यार्थी कुठे नागपूरला फॉर्म भरायला जाणार आहेत का? मग हे आमच्या ह्या अडचणी कोण सोडवणार? त्यांना हॉस्टेलचे प्रश्न आहे, त्यांना राहायचा प्रॉब्लेम आहे. 36 हॉस्टेल मुलांना आणि 36 हॉस्टेल मुलींना करणार होते, झाले का? नाही झाले. सारथीला शिवाजीनगरला जवळजवळ 1 एकर जागा दिली. मग आम्ही काय घोडं मारलंय? ओबीसींच्या तोंडाला पानच पुसायची. असंच कुठंतरी आल्यानंतर मग विषय होणार नाही, आम्ही पाहतोय, मग भाडे तत्वावर घेतोय, मग भाडे तत्वावर देतोय, काय चाललंय? तर एकंदरीत आणि त्यात ओबीसी आरक्षणामध्ये हे 2004 पासून आपल्याला माहिती असेल पुण्यामध्ये आमची महापौर पद कुणबी दाखल्यांनी गेलेली आहेत. कित्येक नगरसेवक, आपण जर ओबीसी मधले नगरसेवकांची यादी काढली आणि त्यात ओबीसी, ओरिजिनल ओबीसी आणि कुणबी दाखल्यांवर झालेली, ते समोर येईल चित्र सगळं. मला आठवतं मी स्वतः बातमी केली होती. 40% म्हणजे हा ओबीसी लढा उभारण्याचं कारण काय, म्हणजे त्याचं बेस आपण ज्याला पार्श्वभूमी ते आता यांनी सांगितले. कारण ओबीसी बांधवांवर खऱ्या अर्थाने कुणबी दाखल्यांच्या नावाखाली अन्याय होत होतं. म्हणजे राजकीय जागा तर ओबीसीच्या खाल्ल्या. पण आता सगळे सोयरे JR लागू झाला असतं तर ओबीसीचे बाकीचे जे शैक्षणिक आरक्षण आहे किंवा नोकऱ्यांमधलं आरक्षण तेही गेलं असतं. म्हणून हा लढा उभारला. हा नक्कीच. कारण की आम्ही 9-10 वर्षापासून याच्यामध्ये सुरुवातीपासून बघतोय की कुणबी दाखल्यांनी ही जागा गेली, कुणबी दाखल्यांनी सरपंच पद होतं. 5 वर्षामध्ये फक्त 6 महिने ओरिजिनल ओबीसीला द्यायचं आणि 4.5 वर्ष मग ज्याचं कुणबी सर्टिफिकेट आहे त्याला ते द्यायचं. हे आम्ही पाहतोय. पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, अहो ते जाऊन द्या. अहो विद्यार्थ्यांच्या आपल्याचा दावा आहे की मराठा आणि कुणबी एकच. नाही, मग मराठा आणि कुणबी एक व्याख्या सांगा कुणबींची काय.
कुणब्यांची जर खरी व्याख्या असेल तर ज्या पहिल्यांदा प्रिन्सली स्टेट होते, ज्या शाळा होत्या म्हणजे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, शिवशाही, पेशवाई, याच्यामध्ये कुणाच्या नावावर त्यावेळेस जमिनी नसायच्या. त्या जमिनी त्या संस्थानिकांच्या, त्या राजांच्या असायच्या. पण त्या जमिनी जो कसायचा त्याचं त्या जे सदरी त्याचं नाव कुणबी म्हणून लिहिलं जायचं. मग तिथं ब्राह्मण जरी गेला आणि त्यांनी जरी ती जमीन मागितली, कसणारा थोडक्यात जमीन जो कसणारा तो कुणबी. कसायचा तो कुणबी होता. मग आता फक्त काय झालं की 2004ला एक फक्त JR आला, एक खत्री कमिशन होतं, त्याचा रिपोर्ट होता की कुणब्यांच्या जे आणि ते पण कुणबी कुठले, ते जळगाव आणि कोकणातले, ज्या कुणब्यांच्या सरकार दप्तरी चुकून मराठा अशी नोंद आहे किंवा कुणबी मराठा अशी नोंद आहे, त्यांना कुणब्याची पोटजात म्हणून द्यायचं. ह्या निर्णयाचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं आणि तो 2004चा मराठा कुणबी JR आला आणि त्यांनी सगळा घात केला. 2004 सालापासून IAS IPS अधिकारी आहेत, हे कुणबी सर्टिफिकेट नावासमोर पाटील लावते ट्याचत हो आणि दाखला मात्र कुणबी जोडतो. नावासमोर पाटील, लग्नपत्रिकेमध्ये खरं तर पाटील ही पदवी आहे. पाटील ही पदवी नाही, पाटील हा उच्च दर्जा आहे, देशमुख हा उच्च दर्जा आहे. मग ठीक आहे ना, आम्ही मान्य केलेलं आहे, तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही प्रस्थापित आहात. 288 मधले 160 आमदार तुमचे आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामधलं समाजकारण, राजकारण, सहकार क्षेत्र. लोकसभेला इथेच पॉलरायझेशन आता लोकसभेला 48 मधले 32 खासदार जर मराठा समाजाचे आहेत तर जरांगे म्हणतात ओबीसी व्हायचे. म्हणजे मग तुम्ही सामाजिक मागास आहे का? हा सामाजिक मागासलेपणाचा 2024 मधला निकष आहे का 32 खासदार असणं? म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे. म्हणजे ओबीसीना काहीच 10% वेगळं आरक्षण आता फडणवीसांनी दिलंय. त्याच्यानंतर जे EWS म्हणजे जरांगे काय म्हणतात की गरिबाचे लेकरं, आमच्या गरिबाची लेकरं. गरिबाचं लेकरं म्हणजे काय? इकॉनॉमिकल विकर सेक्शन. मग EWSचं आरक्षण मधलं 10%तलं 8.5% घेतले ना. त्या चंद्रकांत दादांनी मोठं छाती ठोकपणे सांगितलं की EWS मध्ये 8.5% लाभ मराठा समाजाने घेतला. हे स्टॅटिस्टिक्स आहेत, या राज्य सरकारच्या आहेत, त्या मी बदलू शकत नाही. मग EWS मधलं 8.5%, SCBCचं 10%, 18.5% आरक्षण आहे. तरी ओबीसीतच घुसायचे का? तर जरांगे पाटील म्हणतात. जरांगे पाटलांना कोण सांगते? त्यांचा कोण राजकीय गुरु आहे? त्यांना कोण पंप करतंय? हे सगळं एक पक्ष जिवंत झाला पाहिजे. लोकसभेमध्ये नक्कीच एक पक्ष आहे. फक्त या आरक्षणाच्या मागणीमुळे या जरांगे पाटलांचं चेहरा आहे ती एक कठपुतली आहे. त्यांना मागून जे पंपिंग आहे. पण तुमच्या ह्या असल्या राजकारणामुळं ह्या ओबीसीचा वाताहत झालेली आहे. त्या ओबीसी आमदारांची घरं पेटवली गेली, गावबंदी झाल्या. आज पण शिरूरमध्ये एका छगन भुजबळ साहेबांचा इन्स्टाला काहीतरी स्टोरी ठेवली म्हणून एकावर डोकं फोडलेलं आहे एका ओबीसी मुलाचं. तर काल ते गाड्या घेऊन सगळे ते ताफा घेऊन गेले होते तिकडे अंतरावले. म्हणजे ज्या गावाने बिचाऱ्यांनी विरोध केला, म्हणजे त्यांच्यावर दबाव टाकण्याचा एक प्रकारे सामाजिक दबावच नाही. नाही सामाजिक, मी तेच म्हणतोय. ओबीसी म्हणजे काय? सामाजिक मागासला बाहेरनं लोक न्यायची गाड्या. आणि नाही माझं सांगणं असं आहे की 200 गाड्या घेऊन तुमचं सामाजिक मागासलेपण दाखवता का? 500 गाड्या असं सामाजिक मागासलेपण जर आमचं झालं ना तर आम्हाला नको ते आरक्षण. आमचे 160 आमदार झाले ना, आम्हाला नको आरक्षण. कॅबिनेटमध्ये आमचे जरी 50% जरी मंत्री झाले ना, आम्हाला कशाला आरक्षण लागते? असं सामाजिक मागासलेपण जर आमच्या पदरी आलं ना तर आम्ही खुशीने म्हणू आम्हाला आरक्षण नको. सामाजिक तुमची आता दरी आहे का नाही? आता आम्हाला प्रतिनिधित्व दिलंय का? आम्हाला आमचे किती ग्रामपंचायत, महाराष्ट्रातल्या जेवढ्या ग्रामपंचायत आहेत त्याच्यामधले आता सरपंच कोण आहेत, आता सदस्य कोण आहेत? काढा नाही. त्याने दंगली घडवण्याचा डाव, दंगली घडवण्याचा अशी भाषा होते. नाही, तुम्ही केलं तर चमत्कार. तुम्ही बोलले, तुला म्हणजे गृहमंत्र्यांना बोलले, तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोलले, तुम्ही पोलिसांची डोकी फोडली, तुम्ही गावबंदी केली, तुम्ही गाड्या फोडल्या, प्रचार करून नाही दिलं, तुम्ही नावं घेऊन 50 मिटिंगा घेऊन पंकजा मुंडेंना पाडताय, जानकरांना पाडताय. आता मुस्लिमांचा पुळका येतोय. छत्रपती संभाजीनगरची जागा कशी निवडून आली? महायुतीचे सगळे पडले. हा काय प्रकार आहे? मी तेच म्हणतोय, संभाजीनगरमध्ये का तुमचा आता मुस्लिमांचा पुळका येतोय ना जरांगे तुम्हाला. मग त्या इम्तियाज जलील तुम्हाला 48 मधला एक मुस्लिम तुम्हाला खासदार नाही. तुम्हाला एवढं तुम्ही सामाजिक न्यायाची भूमिका घेताय ना. आता तुम्ही म्हणताय आता फक्त एकच टार्गेट, एक सॉफ्ट टार्गेट करायचं. धनगरांना एसटी आरक्षणाचं गाजर दाखवलं जातं
आणि तिकडे हे पडतात, जानकर पडतात. तेच आहे ना, आता भीती वाटायला लागली. आता धनगर एक झाले, आता वंजारी समाज एक झाला, आता सगळ्या 12 बलुतेदार एक व्हायला लागलाय. मग काय करायचं? नाही, हा मी यांना कधीच दुश्मन मानलं नाही. मग प्रकाश शेंडगे साहेब, मग हाके साहेब, आणि फक्त शिव्या कोणाला द्यायच्या तर छगन भुजबळांना. म्हणजे तुमच्या पायाखालची माती सरकली आणि त्या जे तुमचं डोकं आता व्हायबल झालेलं आहे आणि त्याच्यातनं काहीतरी आज्ञानीपणा करायचा, अडाणीपणा करायचा, मी ह्याला न्याय देतो, मी त्याला न्याय देतो. मी तर म्हणतो आता राज्य सरकारने एक करावं, ते 288 आमदार जे कायदे मंडळात बसतात ना, त्याच्याऐवजी जरांगेनं बसवावं, त्यांना ॲडव्होकेट जनरल बनवावं, विधी व न्याय विभागाचा प्रमुख बनवावं. आणि मग जरांगे सांगतील सगळे सोयरे, गणगोत, मग आणखीन एखादा शब्द सांगतील, गावकी, भावकी, जोडीदार, त्यांचे शब्द घ्यायचे आणि कायदा बनवायचा. आता आपण थोडं कायद्याच्या भाषेत थोडं चर्चा करूया. हे झालं राजकीय, ते आरोप प्रत्यारोप होत राहतील, त्याने काय होत नाही पुढं. पण मला सांगा, तर जरांगेंनी अशी मागणी केली की मंडल आम्हाला नाही तर कोणालाच नाही, मंडल आयोगच रद्द करून टाका. काय होऊ शकतं रद्द? मला खरंच विशेष वाटतंय की एक कायद्याच्या अभ्यासकात तेच पाचवी नापास माणूस की ज्याला आरक्षणाचं माहीत नाहीये की मंडल आयोग काय होता, मंडल आयोग कशातनं आला. घटना कलम 340 ज्यांनी राष्ट्रपतींच्या सांगण्याने एखादा आयोग नेमायचा, तो राष्ट्रीय बॅकवर्ड क्लास कमिशन आयोग असतो. आणि तुम्ही भारतातल्या त्या राज्यातल्या ज्या कोणत्या जाती सामाजिक आणि शैक्षणिक मागास त्याची एक लिस्ट करायची. तसं मंडल आयोगाने हजारो IAS IPS खासदारांना प्रशिक्षण दिलंय. तुम्ही मंडल आयोग बघितला तर जवळजवळ 50,000 ते 60,000 किलोमीटर त्या आयोगाच्या रिपोर्टमध्ये एवढं फिरलेत, ते इतक्या मिटिंग घेतल्यात. आणि त्यानंतर भारतातल्या जवळजवळ 3,500 जाती ह्या सामाजिक मागास आहे अशी त्यांनी लिस्ट काढली. मला एक सांगा, मंडल आयोगाला संविधानिक स्टॅट्युटरी दर्जा आपण म्हणतो तो आहे की नाही? 1001% मंडल आयोगाला स्टॅट्युटरी दर्जा आहे. घटना कलम 340 अंतर्गत तो आयोग नेमला गेला. मंडल आयोग ज्यावेळेस आला 80 साली तो सबमिट झाला. 10 वर्ष मंडल आयोग पण बसतानाच होता. पण नंतर जो रेटा आला आणि त्यानंतर मग VP सिंगांनी तो लागू केला, त्याला चॅलेंज झालं. सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावर केस चालली, इंद्र साने आणि इतर ते कोर्टामध्ये गेले. हे आज जरांगे म्हणतात ना मंडल आयोग चॅलेंज करायचा, तो झालेला आहे 1993 साली, 34 वर्षापूर्वी. आणि त्यानंतर मग 7 जजच्या खंडपीठाने मंडल आयोग अपहोल्ड केला, मंडल आयोग तो लागू केला. आणि सरकारला, प्रत्येक राज्य सरकारला सांगितलं की हे 27% आरक्षण हे तुम्ही लागू करा, तुम्ही राज्यातले आयोग निर्माण करा. आणि परत याच्यामध्ये आत्ता जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये नंतर आणखीन कोण सामाजिक मागास आहेत जाती त्याच्यात ऍड करत जावा. त्यानंतर आपल्या राज्यात मला वाटतं मंडल आणि आयोग त्यानंतर आहे. खरं तर मी आपल्या महाराष्ट्राला सांगायचंय, अहो किती मोठं दुर्दैव आहे. 1955 साली कालेलकर आयोग आला, पण कालेलकर आयोग ह्या राजकारणामध्ये ऍक्सेप्ट झाला नाही. आणि आपल्याला वाट बघावं लागली कधीपर्यंत? 1994 पर्यंत. मग किती मोठा बॅकलॉग येतो. 40-45 वर्ष ओबीसीवर अन्याय झाला, फक्त 14% आरक्षण 67 सालापासून झालं. आणि हे म्हणतात ते 70 वर्ष खाल्लं. अहो आमचा 40 वर्षाचा बॅकलॉग आहे. आणि हे आता मंडल, मी तर म्हणतो चॅलेंज आहे जरांगे, तुम्ही ना मंडल आयोग चॅलेंजच करून दाखवा. फक्त तिथे आहे ना ती तुमची पिटिशन ऍडमिट होऊन दाखवा, मी ओबीसीचं काम करायचं सोडेल. काहीतरी करायचं. सराटे पण काहीतरी आज त्यांनी चॅलेंज केलं काय? सराटे तर यांचे मार्गदर्शक आहेत. ओबीसीचं त्यांना खूप राग आहे. एका बाजूनी मोठं तत्वज्ञान ते सराटे सांगतात. आणि आता हायकोर्टामध्ये 2019ला गेलेत. 1961 पासूनचे सगळे GR रद्द करा. हे प्रत्येक जातींना बाहेर काढा, आगऱ्यांना बाहेर काढा, कोळ्यांना बाहेर काढा, धनगर वंजाऱ्यांना जे वेगळं कॅटेगरायझेशन केलेलं आहे ते सगळं कॅटेगरायझेशन इलिगल आहे. 1994चा तो जो GR आहे 27% आरक्षण करण्याचा, तो रद्द करून टाका. ह्यांचा कोणता हे नाही. आता सुनावणी पण झाली त्याच्यावर आज सुनावणी होती. आज ते मॅटर लागलं होतं, पण ते मॅटर चाललं नाही. शेवटी काय असतं, सत्याचा विजय होतो. एक प्रकारे एक ओबीसींना एक नियतीने दिलेला न्याय येतो. ते त्यांनी फक्त ती याचिका फक्त. आणि त्या बाळासाहेब सराटेंबद्दल मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की हा तोच माणूस आहे 2018 गायकवाड आयोगाचं यांनी काम केलेलं आहे, आउटसोर्स केलं होतं. आणि त्यांची छत्रपती शाहू प्रबोधिनी होती. या बाळासाहेब सराटेंनी राज्य सरकारकडून लाखो रुपये घेतलेले आहेत. आणि तो डाटा टिकला नाही कोर्टामध्ये. त्यामुळं मराठा समाजाचं आरक्षण जो ड्राफ्ट झाला होता राणी समिती का काय थिंग ना,
नाही गायकवाड गायकवाड कमिटी. समिती. हा, गायकवाड ते सगळं यांनी केलं असं तुमचा दावा आहे. गायकवाड कमिटीमध्ये ज्या 5 संस्थांना काम दिलं होतं त्यांच्यातली बाळासाहेब सराटेंची एक संस्था होती छत्रपती शिवाजी प्रबोधिनी. तिला हे आउटसोर्स काम केलं होतं. त्यांनी तो डाटा काहीतरी दिला तिथं आणि तो डाटा त्यांनी काय अशीच कोणाचे फॉर्म भरून घेतले असतील ते सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं. म्हणजे मराठा समाजाचा खरा घात केलाय ना या बाळासाहेब सराटेंनी केलाय आणि त्यांना याबाबत हे काम घेतलं म्हणून हे RSSचा माणूस म्हणून काळं पण फासलं होतं. आणि आता त्यांचं काय आहे, असं कोर्टामध्ये जायचं, सर्वेक्षण करायचं सांगायचं आणि स्वतः काम घ्यायचं आणि पैसे कमवायचे. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे. आता पुढची भूमिका काय? नाही, आमची पुढची भूमिका काय, हे जे कुणब्यांचं जे अतिक्रमण OBC मध्ये झाले गेल्या अनेक वर्षापासून, आमच्या विद्यार्थ्यांचे शाळेचे प्रवेश याच्यामुळं कुणबी दाखल्यांमुळं आमचे जातात, आमच्या नोकऱ्या जातात. ते राजकारणातलं तर प्रतिनिधित्व जवळजवळ संपत आले. प्रत्येक नेत्यांनी, प्रत्येक नगरसेवकांनी, आमदारांनी काढलेले आहेत. आता तुम्ही काहीतरी एक याचिका दाखल केली काय ते, आणि उद्या सुनावणी त्याची? मी 2004चा जो GR आहे तो चुकीच्या पद्धतीने इंटरप्रिटेशन केलं एका रिपोर्टचं आणि त्या GRमुळे हे सगळं झाले. 2004 पासून आत्ता हे जे उपोषण झालं आणि त्या उपोषणाच्या दबावपोटी जवळजवळ 10 ते 12 GR काढलेले आहेत की ती शिंदे कमिटी कॉन्स्टिट्यूट करायची, मग तुम्ही ते त्याची दाखले देणं चालू करायचं. वेगवेगळे पहिल्यांदा 10 ते 12 प्रकारचे पुरावे असायचे. आता त्याच्यामध्ये भूमी अभिलेखचे पुरावे, त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड, ज्या शाळेचं मुख्याध्यापकांकडे जे असतं रजिस्टर ते, त्याच्यामध्ये खाडाखोड. मग हे सगळे GR आणि हे सगळे दाखले ह्या दबावात दिलेले आहेत. तर हे सगळं मी चॅलेंज केलेलं आहे. उद्या उच्च न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाकडे ती याचिका आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की अशा प्रकारे हे कुणबी सर्टिफिकेट्स जे वाटप चालू आहे होलसेलमध्ये, त्यांनी आमच्या OBCच्या आरक्षणाचा अंत होणार आहे. तर हे थांबवावं आणि जे मागच्या 9-10 महिन्यामध्ये जे दाखले दिलेले आहेत ते सगळे दाखले रद्द करावे अशी आमची त्याच्यामध्ये मागणी. पण सरकार तर आता उलट आरक्षण म्हणजे ऑलरेडी 10% तर दिलंय ते वेगळे ते आर्थिक, पण सगळे स्वराज्य जे अनुपात आहे. मग तेच आहे ना, एका ठिकाणी आम्ही जी गळती लागलेली आहे, जे पाठीमागणं घुसखोरी होतीये ते थांबवायला बघतोय आणि दुसरीकडून सरकार डायरेक्ट आता समोरनच मोठा डोबळा पाडायचा आणि OBCच्या आरक्षणामध्ये मोठा असा एखादा ट्रकच घुसवायचा असं चाललंय. पण या सगळे सोयरे हा कायद्याला धरून आहे. SC ST OBCचे दाखले द्यायचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये या जरांगेच्या सांगण्याने त्यांच्या त्या दबावापोटी त्या 26 जानेवारीला राज्य सरकारने ती जी घाई केली ती त्यांची ती चूक त्यांच्या अंगलट येणार आहे. याच्यातून OBC पण नाराज आहे, मराठा समाज पण नाराज होणार आहे. कारण की अशा पद्धतीने चुकीची कमिटमेंट जी राज्य सरकारने केलेली आहे ती आता निस्तारताना अडचणीचं होणार आहे. कारण की कायद्यामध्ये असे ढोबळ शब्द सगळे सोयरे, गणगोत, सोयरीक असे ढोबळ शब्द कुठेच आले नाही पाहिजेत. कुठल्या डिक्शनरीमध्ये कुठल्या सगळे स्वरे या शब्दाचा कायदेशीर भाषेत अर्थ काय एकदा कळू द्या महाराष्ट्र. सगळे सोयरे हा एक आपल्या गावकीमध्ये बोलायचा शब्द आहे. सगळे सोयरे म्हणजे तुमचे नातेवाईक, तुमचे लग्नाचे झालेले नातेवाईक. पण जात ही वडिलांकडून येत असते, जात ही लग्नाने येत नसती. कारण की जर तुम्ही सगळे सोयरे म्हणले तर मग मला सांगा, जे आता बऱ्याच म्हणजे जवळजवळ सगळीकडेच आता इंटरकास्ट मॅरेज चालू आहे, इंटर रिलिजियस पण होतं, आंतरधर्मीय चालू आहे. मग हिंदूंनी ख्रिश्चनाबरोबर लग्न केलं ते सगळे सोयरे झालेच ना. जर मराठा समाजाच्या एखाद्या मुलीने SC ST बांधवाबरोबर लग्न केलं ते सगळे सोयरे झालेच ना. मग काय करायचं आता, मग सगळ्या सोयऱ्यांना पाहिजे ते दाखले द्यायचे. आरक्षणावर गदा येऊ शकते म्हणून कदाचित 100% प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला. मी तेच सांगतोय. मी पहिल्या दिवसापासून एकच सांगत होतो. पहिल्या दिवशी मी उपोषणाला बसलो त्या दिवशीचे पण तोपर्यंत कोणी SC ST बद्दल बोलत नव्हतं. पण आता समजायला लागलं. प्रकाश आंबेडकरांशी पण माझं बोलणं, मी त्यांना पण सांगितलं की तुम्ही हा सगळ्या सोयरेचा हा ड्राफ्ट वाचा. आता त्यांच्या लक्षात आलंय आणि त्या सगळ्या सोयऱ्याच्या ही अधिसूचनेमध्ये खाली लिहिलंय की सदरची अधिसूचना ही अनुसूचित जाती जमातींना पण लागू आहे. मग आता सगळ्यांचे डोळे उघडले. मग प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की नाही, की आरक्षण हे समाजातील विषमता आणि समाजातील दरी समान संधी देण्यासाठी आहे, हे गरिबी निर्मूलनासाठी नाही आहे. जे जरांगे म्हणतात गरिबाची लेकरं त्यांच्यासाठी EWS आरक्षण आहे, वेगळं SCBC आरक्षण आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, सारथी आहे आणि त्याच्या माध्यमातून
लाखो करोडो रुपयाचा निधी गेलेला आहे, पण कुठं तेवढं तरी महायुतीला मिळालं महाज्योतीला 150 कोटी, आणि अण्णासाहेब 2000 कोटी. आणि याला सारथे तेच मी म्हणतोय, तिथंही असं म्हणतोय. अण्णासाहेब महामंडळातर्फे आतापर्यंत 5,500 कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे. सारथीला 2000 कोटी निधी दिला आहे. भांबुर्ड्यामध्ये शिवाजीनगरमध्ये 1 एकर जागा तुम्ही समजू शकता, 1 एकर शिवाजीनगरला जागेची किंमत काय असेल, पण एका फक्त एकाच तुम्ही संस्थेला दिली. माझ्या बदलत त्याच्या तुलनेत ओबीसी महाज्योतीला किती? ओबीसी उपाशीच आहे. आणि ते जाती किती महाज्योतीचं ऑफिस नागपूरला आहे. जाती किती आहेत ओबीसी नेमके? 450 जाती आहेत. म्हणजे बघा, एकीकडं 450 जाती आणि एकीकडे एक जात, बरोबर असंच इक्वेशन आहे. नाही, हेच आहे. ह्यालाच तर म्हणतात ना सामाजिक मागासलेपण, की हे आमचं मागासलेपण आहे. हे मागासलेपण सिद्ध करायला लागत नाही, हे सरकारच्या कृतीतनं दिसतंय आणि सामाजिक पुढारले पण दिसतंय. सारथीला तुम्ही निधी, तुम्ही सदर टेबल करा, कंपॅरिझन करा, मग सामाजिक मागास कोण आहे? सरकार पण तेच करते ना. पण मराठा समाजात खरंच एक घटक आहे ना जो गरीब आहे आर्थिकदृष्ट्या. मी बघितलं, तुम्ही बघितलं, त्यांना आरक्षणामुळे भावना आहे ना. चुकीचं काय त्यात? नक्कीच. अहो, आम्ही पहिल्यापासून तेच म्हणतोय की आरक्षणाचं तत्व हे गरिबी हटाव हा शब्द आता हसण्यावरी नेतात, पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणासाठी जे काही तत्व मांडली किंवा जे काही त्यांनी इंडिकेटर्स केले, चौकट घालून दिले, त्याच्यामध्ये त्यांनी आर्थिक का नाही केलं? कारण की आर्थिक परिस्थिती वर खाली होत असते. पण त्यांनी दिलं कशासाठी? की जो समाजामध्ये त्याला मान मान्यता नाहीये, हीन दर्जाची वागणूक दिली जाते आणि त्यांना समान संधी मिळणं अशक्य आहे, त्यांच्यासाठी आरक्षण आहे. राहिला विषय, पण आता केंद्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती केली आणि त्या घटना दुरुस्तीने 15(6) आणि 16(6) अशी ही कलमं टाकलीत घटनेमध्ये. आणि काय 16(6) म्हणतं, 15(6) म्हणतं की जो समाज प्रचलित कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेत नाहीये आणि त्यांच्यामधील जे गरीब आहेत, मग ब्राह्मण असतील, जैन असतील, मारवाडी असतील, मराठा असतील, पटेल असतील, गुज्जर असतील, काप असतील, अशा समाजामधल्या गरिबांना न्याय देण्यासाठी ते EWSचं आरक्षण आलं होतं. ते चॅलेंज झालं आणि सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण वैध ठरवले. त्यामुळं आता ते तहहायत चालू राहणार. मग राज्यात मिळालं नाही 8.5%. राज्यात 10% मधलं 8.5% लाभ घेतलेला आहे. स्टॅटिस्टिक्सचे राज्य सरकारचे मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी हे जाहीर केलंय. आता तुम्ही आणखीन एक मागणी केली की हे जात प्रमाणपत्र आधारशी लिंक करावं. काय नेमकी काय नाही, कारण की तशा बऱ्याच केसेस आहेत, आपण पाहतोय. तर सोशल मीडियावर पण दिसतं, मोठ्या यांनी सांगितलं जातं की आमच्याकडे SCBCचं पण आहे, EWSचं पण आहे आणि कुणबी सर्टिफिकेट पण आहे. जशी जागा असेल तसं वापरायचं, जसं ॲडमिशन असेल तसं वापरायचं, जशी नोकरी असेल तसं वापरायचं, राजकारणामध्ये पण जसं असेल तसं वापरायचं. मग मला ओपन असले का मराठा आणि ओबीसी असले कुणबी? ओपन जर समजा ओबीसीचा जर कट ऑफ, ओपन पेक्षा आजकाल ओबीसी मध्ये खूप स्पर्धा आहे. जर 450ला ओपनचा कट ऑफ असेल तर ओबीसीचा तो 452 आहे, मी दाखवून देईल. मग कुठंतरी ओबीसीचा कट ऑफ जास्त आहे ना, मग EWS मध्ये जायचं. कारण की EWS मध्ये कॉम्पिट करायला खूप कमी समाज आहे, ब्राह्मण, मारवाडी, जैन, त्यामुळे तर 8.5% मराठा समाजाने लाभ घेतला. अहो, मी म्हणतो खुशीमध्ये म्हणलं पाहिजे की नाही आम्हाला EWS आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे की मराठा बांधव आहेत, तुम्ही ज्याला नेतृत्व दिलंय त्या नेतृत्वाला आरक्षणाचा अभ्यास किती आहे? मग मी म्हणतो गेली 25-30 वर्ष आरक्षण या विषयामध्ये खूप वेळ घालवलेला, त्याच्यामध्ये खूप अभ्यास शेवटाला आणू चर्चा, कारण खूप लांबच चालली. आता तुमची शेवटची मागणी, 3 मागण्या थोडक्यात सांगा आणि पुढं काय? नाही, आमची मागणी एकच आहे, काही झालं तरी ह्या सगळे सोयरीची अधिसूचना अध्यादेशात रूपांतरित झाली नाही पाहिजे. झालं तर पुन्हा उपोषणाला बसणार? हा, नक्कीच आम्ही उपोषणाला बसू. कोर्टाचा तर पर्याय आमच्याकडं आहेच, उपोषणाला बसू. आणि हे उपोषणाला नक्कीच उपोषणाला बसणार आहे. महाराष्ट्रामध्ये त्याला तालुक्यामध्ये ओबीसी लढा असंच सुरू राहणार, असाच चालू राहणार. दुसरी आमची मागणी आहे की हे जे दुबार तिबार जे दाखले आहेत ते तात्काळ रद्द करावे, एखादा पोर्टल करावं, त्याला जोडावं आणि मग तुम्हाला ऑप्शन ठेवावं. जर एखाद्याकडे 3 दाखले तर त्यांनी एकच निवडायचा, त्याला आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करायचं, कारण की त्यांनी पण कळेल की आर्थिक तुमची परिस्थिती काय आहे. आणि आमची तिसरी मागणी आहे की हे सगळं जे चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि खऱ्या अर्थाने एक सद्सद्विवेक बुद्धीने विचार केला तर हे सामाजिक जो सलोखा बिघडवला एका माणसाने, जे दररोज ते शिवेगाळ,
दररोज ते उद्योग करणं, हे करणं, ते करणं बघतो, दंड थोपटतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी जातीगत जनगणना होऊन द्या ना एकदा. आम्हाला आमचं जेवढं असेल तर आम्ही 50 नाही, तुम्ही म्हणले ना, दिसलं ना 20%, आम्हाला 20% सगळीकडे प्रतिनिधित्व द्या. आम्ही 50% असेल तर 50% द्या. कळून द्या महाराष्ट्राला. कळू द्या महाराष्ट्राला ओबीसीची नेमकं लोकसंख्या किती आहे बघूया. आता सरकार या उपोषणकर्त्यांना खरं तर लेखी आश्वासन दिलेलं आहे. आपण स्वतः तमाम महाराष्ट्र टी व्ही चॅनलवर ते बघितलेलं आहे. आता सरकार यांच्या मागण्या मान्य करते का नाही केलं तर हे पुन्हा उपोषण करायला सिद्ध आहेत. यांनी स्पष्ट तसा इशाराच दिला, जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसू. बघू आता सरकार हा मराठा विरुद्ध ओबीसी तिढा नेमकं कसं सोडवतोय, की विधानसभेपर्यंत असंच चालू देतं. कारण त्यातनं निश्चितच काही ठराविक पक्षांना त्याचा राजकीय लाभ होणार आहे. पण या राजकीय लाभाच्या नादात सामाजिक तेढ नको निर्माण व्हायला महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रात. तशी जर झाली तर महाराष्ट्र आणखीन 10 वर्ष मागे जाईल सामाजिक, आणि याची भरपाई भरून काढणं खूप अवघड बनून जाईल. म्हणून आत्ताच जागे व्हा आणि सामाजिक तेढ होता येईल तेवढी कमी करा. मी तो संपवून टाका. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.